शेतकरी बांधवांचं स्वागत आपल्या व्हिडिओमध्ये। शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना पहा। पीक विमा 2024 सरकारकडून वाटप सुरू करण्यात आलेला आहे। पीक विमा 2024च्या सर्व लेटेस्ट अपडेट जाणून घेण्यासाठी शेतकरी बांधवांसाठी महत्त्वाची सूचना। तुम्हाला व्हिडिओच्या खाली सबस्क्राइब नावाचं या ठिकाणी ऑप्शन दिसत असेल, त्यावरती क्लिक करा आणि आपले चॅनल सबस्क्राइब करा। सबस्क्राइब केल्याच्या नंतर काय फायदा होतो तर शेती संदर्भातल्या ज्या काही योजना आहेत, त्याचबरोबर पीक विमा 2024च्या सर्व अपडेट, पीक विमा 2025च्या अपडेट यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राइब करणं खूप गरजेचं आहे। शेतकऱ्यांसंदर्भातली महत्त्वाची माहिती जी शासनाकडून येते ती तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहण्यास मिळणार आहे, त्यामुळे सबस्क्राइब करायला विसरायचं नाही। पटकन चॅनल सबस्क्राइब करून टाका। तर अतिवृष्टीचे अनुदान आले, ई-KYC करून घ्या। शेतकऱ्यांसाठी सरकारकडून महत्त्वाची सूचना। न्यूजपेपरला आलेली आहे अपडेट। अतिवृष्टीचे अनुदान शेतकऱ्याच्या खात्यामध्ये जमा होत आहे, परंतु शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची सूचना आहे। ती सूचना म्हणजे काय तर ई-KYC करून घ्यायची आहे, तरच हे अनुदान तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे। शेती पिकाचे जे नुकसान झाले होते, मोठ्या प्रमाणात झालेल्या नुकसानाची भरपाई शासनाकडून करण्यास सुरुवात झालेली आहे। खात्यात पैसे पडत आहेत, पण हे पैसे तुमच्या खात्यामध्ये येण्यासाठी गरज आहे ते म्हणजे ई-KYC करून घेण्याची। 32 कोटी रुपये आणखीनही तिजोरीमध्ये शासनाच्या पडून आहेत, जे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरकारने पाठवलेले आहेत। ते कशामुळे तर फक्त ई-KYC न केल्यामुळे हे पैसे शेतकऱ्यांना आणखीन जमा झालेले नाहीत। तर माझी शेतकरी बांधवांना विनंती आहे, ज्यांची ई-KYC बाकी आहे त्यांनी लवकरात लवकर प्रोसेस पूर्ण करून घ्या, तुमच्या खात्यामध्ये हे पैसे जमा होतील। सोबतच पीक विमा 2024 रब्बी आणि खरीप हंगामासंदर्भातल्या सर्व अपडेट जाणून घेण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पीक विमा संदर्भात अधिक सविस्तर माहिती जाणून घेऊया।